2,36,000 मधले नाही, 2,28,008 जण होते फॉर्म भरणारे आणि 2,10,000 का 11 जण आले. येस ॲक्टिव्हिटीज ओके थँक्यू. तर अशा पद्धतीने माझं काय सांगणं आहे, पहा पहिलं येणं हे महत्त्वाचं नसतं, तर अंतिम यादीत स्थान मिळवणं हे महत्त्वाचं असतं. मला सांगा आत्ता ज्या याद्या लागतात MPSCच्या वगैरे, डेप्युटी कलेक्टरची पहिली पोस्ट भेटते त्याला आणि एकूण 10 जागा आहेत डेप्युटी कलेक्टरच्या आणि जो काय 10वा आहे त्याला 10वी डेप्युटी कलेक्टर पोस्ट भेटली. म्हणून त्या 10वीवाल्यांनी काय नाराज व्हायचं कारण मी पहिला आलो नाही पहिला नाही. अरे त्याला पण डेप्युटी कलेक्टरचीच पोस्ट भेटली ना. हां बरं एखादा राज्यसेवा करतोय किंवा समजा टॅक्स असिस्टंट किंवा आरोग्यसेवक पहिला आला म्हणजे त्याला काय जास्त पगार आहे का? आणि त्याच यादीत शेवटचा आलाय तो समजा 200 जागा होत्या 200 आलाय, त्याला काय कमी पगार आहे का? त्यालाही त्याचं ते पोस्ट पाहिजे होती तीच. म्हणजे मला हे सांगायचे शिक्षक भरतीमध्ये ज्याला बघा आता मागच्या वेळेस ज्याला कोणाला 180-90 मार्क असतील तोही शिक्षक झालाय, ज्याला 93 मार्क आहेत 90 मार्क आहेत किंवा 110-20 मार्क आहेत तोही शिक्षक झालाय. असं आहे का? पण झालं ना शिक्षक, तुमचं ध्येय काय होतं शिक्षक होणं झाला म्हणजे असं काय नाही. म्हणून मला सांगायचे की तुम्ही या 2025च्या शिक्षक भरती प्रक्रियेतला शेवटचा विद्यार्थी म्हणून शेवटचा अभियोग्यताधारक म्हणून तुम्ही असला तरी चालते की तुम्ही शिक्षक म्हणून तुम्ही भविष्यात असता असं नाही. म्हणून असं नाही समजायचं की मार्क पडल्यात माझ्या मित्राला 112 मार्क पडल्यात मग मला 113 मार्क हुशार अजिबात नाही अजिबात नाही. हे गोष्ट सांगते पूजा मॅडम. सर किती वेळात वेळ काढून आम्हाला गाईड मोटिवेशन करतात. मेनी मेनी थँक्यू धन्यवाद मॅडम. फक्त एक माझं फक्त म्हणणं आहे की तुम्ही फक्त ही लिंक शेअर करा. आता इथून पुढे पण मी सांगतो तुम्हाला, इथून पुढे पण तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं, पवित्र पोर्टल कधी चालू झालं की कशा पद्धतीने तुम्ही काय करायचं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर ह्या 2 गोष्टी ना तुम्ही व्यवस्थित ठेवायच्यात, कधीच बदलायच्या नाहीत पूर्ण प्रोसेस होतोपर्यंत, कारण OTP त्यावरती येत असतो. ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने पुढच्या प्रोसेस करायच्या, कशा पद्धतीने मग पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन, कोणती माहिती भरायची, कोणती माहिती एडिट करायची, मग जागा कधी येतील का त्यावरती, जागा आल्या की समजा आपले सेल्फ सर्टिफाईड फॉर्म कसा करायचा, त्यानंतर जागा येतील, जागा आली तर कशा पद्धतीने सगळी संपूर्ण प्रोसेस तुम्हाला मी 100% सांगणार आणि ती पण आता एक नवीन रूपात सांगणार. चाललंय प्लॅनिंग वेगळ्या पद्धतीने. तुम्हाला मस्त मध्ये छान. फक्त तुम्ही शेवटपर्यंत जे काही गोष्टी आहेत ना त्या व्यवस्थितरित्या फक्त समजून घ्यायच्या. आणि आता मी एक असं सांगतोय की बाबा मी सांगतोय सगळ्या गोष्टी म्हणून त्या करायच्या नाही. कदाचित माझी 10 पैकी एक गोष्ट माझी 2 गोष्टी तरी थोडंसं मिसअंडरस्टँड होत असतील, मग ते तुम्ही दुसऱ्यांना विचारा किंवा बाकीच्यांचा पण तुम्ही संदर्भ घेत राहा. असं नाही की बाबा मी सांगतोय तेच खरं आहे, अजिबात नाही. तुम्ही इतरांच्याही गोष्टींचा थोडासा अनुभव घ्या. कारण प्रत्येकजण पहा तुम्ही आता आपण एखाद्या परीक्षेचा अभ्यास करतो, मराठी व्याकरणाचं पुस्तक वाचतो, सगळेजण काय मोरावाळंबे सरांचं पुस्तक वाचतात का रे? नाही. बाळासाहेब शिंदे सरांना काही जणांना चांगलं वाटतं, नीलम मॅडम बरोबर ना, की बाबा त्यात व्होकॅब्युलरी जास्त दिलेली आहे किंवा काय, कोणाला अजून इतर वेगळ्या प्रकाशांचं छान वाटतं. मग असं करा, असं काय नाही म्हणत की बाबा मीच लय स्वतः हुशार आहे आणि मीच लय सांगल ते काही नाही, असं काही नाही. चला काय प्रश्न असतील तर ते तुम्ही चालू होत्या तुमचे कमेंट बॉक्समध्ये आणि एकदा लिंक पण शेअर करा. चला आता बराच जवळजवळ आता 55-56 मिनिटं आहेत मी आलोय. दुपारी पण लाईव्हला आलो होतो ह्या संदर्भात, पण इथे वातावरण थोडंसं जरा बॅड आहे त्यामुळं नेटवर्क इश्यू झाला. भरती रिझल्ट उशिरा लागला म्हणजे भरती उशिरा असं काही नाही. मला सांगा ना आता 2017ची भरती किती जागांची झाली, 2023ची भरती किती जागांची झाली. मग असं नाही, ह्या गोष्टीकडे लक्ष नाही द्यायचं. तेच सांगतो मी. फक्त मार्क आपले चांगले आले ना तर फक्त डोक्यात एक ठेवायचं की पवित्र पोर्टलच्या फक्त बाबतीत तुम्ही जागृत राहायचं आणि बाकी तुमचा इतर वेगळा अभ्यास चालू ठेवायचा. काय बोलतोय मी सगळ्यांना सांगतोय. आणि निश्चितपणाने तुम्हाला मार्क चांगले येणार आहेत, तुम्हाला दुसरा अभ्यास तुम्ही चालू ठेवायचा. आता महिला बालकल्याण आहे सरळ सेवा तो चालू ठेवा, तलाठी येईल तो चालू ठेवा, द्यायचा. हो निश्चितपणे जागा येतील बरं का, येतील असं काही नाही. चला ठीक आहे मग मला तसं असं आता वाटतं की आता आपण थांबूया. जर शेवटचे 5 मिनिटं फक्त आता कोणाचे प्रश्न असतील तर. काय प्रश्न की B.Ed ज्या उमेदवारांनी जी लिंक भरली नाही त्यांचा निकाल पेंडिंग आहे. म्हणजे असे किती आहेत, जवळजवळ 300 काहीतरी विद्यार्थी D.Edचे आहेत आणि जास्त विद्यार्थी B.Edचे आहेत. त्यामुळे त्यांचा निकाल नंतर लागणार आहे. ह्या पण गोष्टीचं थोडंसं तुम्ही जागरूक राहा बरं का ह्या गोष्टी, की असं की बाबा नंतर परत निकाल लागला म्हणजे मग काहीतरी आपलं म्हणायचं तसं नाही. हा निकाल पण त्यांनी नंतर लावणार आहेत. ह्या गोष्टीचं थोडंसं तुम्ही पण लक्षात राहू द्या. चला 50 लाईक करून टाका बरं आता.